नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 17 जून 2026 रोजी देवळघाट येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला असून बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा देवळघाट मार्गावर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको आंदोलन केले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अरबाज खान यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून शासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. शहराध्यक्ष अरबाज खान यांनी इशारा देताना सांगितले की प्रशासनाने आणि शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मंजूर केल्या नाहीत तर तहसील कार्यालयासमोर आणखी मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच जिल्हाभरातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सरकारने शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये आणि तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची धग आता गावागावात पोहोचत असून राज्यातील शेतकरी संघटना अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. क्रांतिकारी शेतकरी संगठन शहर अध्यक्ष, आज जो हमने टायर जलाए स्टैंड के ऊपर, अजंता मार्ग देवलघाट स्टैंड के ऊपर हमने टायर जलाए रविकांत तुपकर के समर्थन में, इसलिए कि वो 2 दिन से अन्नत्याग आंदोलन पर बैठे हुए हैं और सरकार से हमारी ये मांगनी है कि जल्द से जल्द उनसे मिले और आंदोलन के बारे में उनसे जो तो सरकार जल्द से जल्द चर्चा करे